संध्याकाळच्या वेळी चहा कॉफीसोबत काहीतरी खमंग कुरकुरीत खायची इच्छा आपल्या सगळ्यांचीच असते. तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची मटरी खाऊ शकता. ही मटरी बनवण्यासाठी मी मैद्याचा वापर केलेला नाही आहे. गव्हाचं पीठ आणि आपलं रोजचंच घरातलं साहित्य वापरून ही मटरी आज मी बनवलेली आहे. अगदी महिनाभरसुद्धा तुम्ही मटरी ठेवून खाऊ शकता. अशीच ती कुरकुरीत राहते आणि परफेक्ट अशी मटरी होण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी मोहिनीता तुझं सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. तर मटरी बनवण्यासाठी इथं मी मुगाची डाळ अर्धा तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि इथं मी असे पोह्यांचे 4 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम साधारण डाळ आहे. व्यवस्थित छान अशी डाळ भिजलेली आहे. आता ही डाळ आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायची. तर सुरुवातीला ह्यामधलं आपण असं हे पाणी काढून घेऊ. पाणी काढून घेतल्याच्या नंतर ही डाळ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. डाळीमधलं पाणी काढताना ह्यामध्ये मी 2 चमचे पाणी असंच ठेवलेलं आहे, म्हणजे आपली डाळ मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल. डाळ मिक्सरला बारीक करत असताना खूप जास्त बारीक पेस्ट न करता थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर इथं मी मुगाची डाळ मिक्सरमधनं बारीक करून घेतली. तुम्ही ते बघू शकता की खूप जास्त पेस्ट न करता हलकी आपण तिला अशी जाडसर किंवा थोडीशी भरड ठेवलेली आहे डाळीची. आता ही डाळ आपण एका वेगळ्या बाउलमध्ये किंवा साईडला ठेवून घेऊ. त्यानंतर मटरीचं पीठ भिजवण्यासाठी इथं मी अशी परात घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ घ्यायचं. तर इथं आज मी 2 कप असं गव्हाचं पीठ घेते आहे. 2 कप म्हणजे साधारण अर्धा किलो असं मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ परातीमध्ये घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओवा आपण थोडासा हातावर चुरून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. तुम्ही हवं तर चिली फ्लेक्सचा सुद्धा इथं वापर करू शकता. तसंच मी यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेतली आणि चवीनुसार आता ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. साधारण 1 पाव चमचा इथं मी मिठाचा वापर केलेला आहे. हे सगळे मसाले आपण गव्हाच्या पिठाबरोबर छान असे एकत्र करून घ्यायचे. मटरी खुसखुशीत होण्यासाठी ह्यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकून घ्यायचं. तिथं मी पोह्यांचे 4 चमचे असं तूप घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम करून त्याचं मोहन आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला गरम असतं त्यामुळे चमच्याने अशा प्रकारे हे मोहन मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा सुद्धा इथं वापर करू शकता, पण तुपामुळं आणखीन छान खुसखुशीत अशी मटरी बनते. आणि अशा प्रकारे चमच्याने एकत्र करून घेतल्याच्या नंतर आपण व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण जी मुगाची डाळ मिक्सरमधनं फिरवून घेतलेली होती ती डाळ टाकून घ्यायची आणि डाळ व्यवस्थित छान अशी एकजीव करून घ्यायची आहे गव्हाच्या पिठामध्ये. आणि लागेल तसं नंतर आपण ह्यामध्ये पाणी घालायचं. व्यवस्थित अशी डाळ इथं मी एकजीव करून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. ज्या वाटीमध्ये मी डाळ ठेवली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी असं पाणी ह्यामध्ये टाकून घेतलं. पाणी थोडंसं अंदाज घेत टाकायचं आहे. एकाच वेळी खूप जास्त पाणी जर टाकलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी मिश्रण भिजवतो त्याचप्रमाणे हे मिश्रण आपण भिजवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकून घेते. तिथे मी असं अर्धी वाटी पाणी ह्यामध्ये टाकून घेतलं आणि परत एकदा खूप छान असे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. इथं मटरीचं पीठ भिजवण्यासाठी मी नॉर्मल पाणी वापरलेलं आहे, जे साधं रूम टेम्परेचरचं पाणी असतं. ते बिलकुलही गरम किंवा कोमट पाण्याचा इथं वापर मी केलेला नाही आहे. पीठ चांगलं मळून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये 1 चमचा असं तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर असं हे मळून घेतलेलं मटरीचं पीठ आपण 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवायचं आणि नंतर आपण ह्याची मटरी बनवायला घेऊ. मटरी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी उंडा घेतो त्यापेक्षा थोडंसं पिठाचा मोठा असा उंडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण मोठी अशी ह्याची चपाती लाटून घ्यायची. तुम्हाला जेवढी पातळ जमेल तेवढी ही चपाती लाटून घ्या. तुम्ही हवं तर ह्यावर थोडंसं तेलाचा हात लावू शकता किंवा थोडंसं कोरडं पीठ सुद्धा पोलपटाला लावून घेऊ शकता.
तिथे मी थोडंसं कोरड्या पिठाचा वापर केलेला आहे आणि जमेल तेवढी पातळ ह्याची आपण अशी चपाती लाटून घ्यायची। सगळ्या मटरी छान एकसारख्या होण्यासाठी इथं मी अशा छोट्या ग्लासचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या। अशा पद्धतीने मटरी बनवली तर एक तर ती पटकन बनते, खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला मटरी बनवण्यासाठी आणि सगळ्या मटरी छान अशा एका आकाराच्या आपल्या दिसतात आणि खायला सुद्धा ते छान वाटतात। आणि जे काय आता हे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेऊयात। तर इथं आपल्या ह्या पुऱ्या झाल्या, ह्या जर आपण तेलात टाकलं तर नक्कीच फुगणार, पण आज आपल्याला मटरी बनवायची आहे म्हणून इथं मी असा काठी चमचा वापरलेला आहे आणि अशा प्रकारे त्याला आपण छिद्र करून घ्यायची। छिद्र ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्या मटऱ्या फुगणार नाहीत, त्यामुळे मटरी बनवत असताना तुम्हाला ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे। व्यवस्थित छान अशा प्रकारे सुरीने किंवा काठी चमच्याने त्याला आपण छिद्र करून घ्यायची आणि अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या मटरी आपण बनवून घ्यायच्या। तर अशी ही मटरी आता आपण तेलावरती तळून घेऊयात। मटरी तळत असताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर बारीक गॅसवरती आपण ह्या सगळ्या मटऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मोठ्या फ्लेमवरती तळू नका, मटरी पटकन करपेल आणि अगदी 1 ते 2 दिवसामध्ये त्या मऊ पडून जातील। एकदम मीडियम ते लो फ्लेमवरती मटरी आपण तळून घ्यायची आहे। आतपर्यंत छान त्या कुरकुरीत होतील अशा पद्धतीने मटरी तळून घ्या। बरेच वेळा आपण काय करतो ना, मोठ्या गॅसवरती पदार्थ किंवा ही मटरी आपण मोठ्या गॅसवर तळतो आणि नंतर ती मऊ पडते आणि मग असं होतं ना की जी रेसिपी होती ती फसली, चांगली झाली नाही। त्यामुळे ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमची मटरीसुद्धा अगदी अशीच कुरकुरीत खुसखुशीत बनेल। तर तुम्ही ते बघू शकता, तेलावरती छान अशा मटऱ्या आता तरंगतायत, म्हणजे समजायचं की आपली मटरी आतपर्यंत छान कुरकुरीत अशी तळली गेलेली आहे। आणि अशी मटरी आता आपण 2-1 मिनिटांसाठी अजून तळून घ्यायची। त्याच्या हलक्या झाल्या की ह्या मटऱ्या आता आपण काढून घ्यायच्या। मटरीमधलं संपूर्ण तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि मग तुम्ही ही चाळणीवरती किंवा टिश्यू पेपरवरती मटरी काढून घेऊ शकता आणि अगदी हीच पद्धत वापरून आपण उरलेल्या सगळ्या मटरी तळून घ्यायच्या आहेत। तर इथं मी अशा सगळ्या मटरी छान तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की 2 कप गव्हाचं पीठ वापरून भरपूर अशा मटरी आपण तयार करून घेतल्या आणि छान त्या कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत। तर बिलकुल मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाचं पीठ वापरून ही मटरी तुम्ही एकदा करून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा। थँक्यू।